आलो आलो म्हणजे आत्ताच बंद करेल आपला लगेच माझा नंबर पहिलं नाव तुझं आता बघा प्रणव ओ बाबा प्रणव चिडलो बाबा आया काय नाही कोणाच काय करा ना आम्हाला संचार स्वातंत्र्य भेटलं नसल्यामुळे आम्ही थर्ड फ्लोअरला चालले आयर्नमॅनचं गड्या आहे काय रे बेंटेनच आहे का हो येऊ प्राणी भाई 10 पैकी 10 एक नंबर केले 10 पैकी 10 विला 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 नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आपण चाललेलो आज ऑफिसला तिथं आपल्याला बघायचं आहे बॉलिंग काहीतरी एक इन्फोसिसनं नवीन गेम चालू केला आहे ॲक्च्युली लॉकडाऊनच्या आधी काहीतरी चालू असायचं वाटतं पण आता त्याचं रिओपनिंग झालेलं आहे तर ते बघूया आपण बघू आता काय आय थिंक ते 4 वाजता चालू होते हे भरपूर लेट झाला आपल्याला कंपनी द्यायला मी रिटर्न जातोय 2ला आज आलोयच मी 1:15 तर चला आता आपण गाडी वगैरे लावलेली आहे पार्किंगसाठी लय वर जायला लागलं एवढ्या लेटने सगळं पार्किंग फुल आहे तर जाऊ आता दर्शन येणार आहे दर्शन येतोपर्यंत इथं स्विमिंग पूलच्या इथं वाट बघत थांबू हे दर्शन आहे थापाडा ते आता 10 मिनिटात म्हणत मला वाटते एक अर्धा तर लावूनच जाऊन बसू आपण आत 1 hour later. आले मासे आले काय किती वाजले भावा तू किती वाजता आला याला घड्याळमध्ये दिसे ना 1:30 वाजले 1:46 अरे मी पहिलाच म्हणलेलं हा थापाडा आहे हा येणार नाही लवकर इकडे बघ दर्शन घड्याळाचा वेळ बदलून आलेला घड्याळाचा वेळ अरे 10 मिनिटं म्हणलास 10 मिनिटं 1 वाजता फोन केलता रे लाज वाटली पाहिजे तुला 1 वाजता फोन केलेला हा फोन किती वाजता केलता बघ जरा दाखव बघ्या 10 मिनिटं म्हणला भाऊ येणार 4:15 वाजले किती वाजल्यात बघ्या गड्या पाणी पाजवायलाच काय 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 किती दाखव सगळ्यांना दिसत नाही अरे त्या आयर्नमॅनचं गड्या आहे काय रे बेंटेनच आहे काय चला आज जाऊया बॉलिंग करायला अरे आपल्याला बाबा जेवायला जायचं आहे ना अरे मग FC4 ला तिकडनं गेला असतो चालत आता चल जाऊया आता अर्चन बोल की आता बोल ना काय म्हणालतास किती वाजले अरे काय हुशार माणूस आहे यो माणूस त्याला मगाशी तिथं ते शूट केले की बाबा यो लेट ना आलाय म्हणून तर आता यो म्हणाला ते प्रणवचं पण कर बरं चालतंय प्रणवचं पण करूया किती वाजल्यात 2 वाजल्यात 2 वाजल्यात हा तुला येऊन अर्धा तास झाला 15 मिनिटं झाली रे 1:45 ला आलायस तू हो यो आलाय दिसाले का तुला झूम करून दाखवतो हो येऊ प्राणी काहीतरी इंग्लिश आयटम केला हवा त्यानं काहीतरी इंग्लिश आयटम केला हवा बोट बिट उभा करून चालते ये मस्त 2 ला आलायच ना चाललोय जेवण तू आता अरे ह्यो माणूस तुझा मित्र आहे बघ कितीला आहे 2 ला ह्यो माणूस काय म्हणला माहितीये काय पण मला म्हणला आता माझं केलायस म्हटलं आता त्याचं पण कर म्हटला कितीला यालाय काय केलं मी आता चाललोय बरं हा
कोण लवकर येत तुला नाही, माहिती आहे नाही, मला काय आमचं म्हणलं? आमचं आम्हाला काय माहिती म्हणलं? हा. आम्ही रोज किती वाजता येतो पण दोघं एकत्र झाला जाता. अरे तुला दाखवतो. मला म्हटलं आता पण्याच घर म्हणला. पण्याच घर किती वाजता येते कर म्हणला. ब्लॉग मध्ये पाहिलं आम्ही. पाहिलाच ना. ठीक आहे चला. तिकडे काय चला FC4 ला जायचं आहे. वरनच झाला बरं चालते चला. ते जाऊ दे पण आपण डिस्कस कोण करत रे आपलं काम करताना खरंच. आता हे ब्लॉग मध्ये नाही घेणार तो नाही घेणार ना. घेणार बोल तू. पण सांग रे बघ आपल्याला संचार स्वातंत्र्य आहे. तू बोलू शकतोस. संचार स्वातंत्र्य बोल तू बिंदास बोल. काय आहे लिंबू सॉस आहे अर्धा लिंबू सॉस आहे. नाही जरा ते लिंबू कॅनन आणि हे घे की. एकच आहे. अरे कुठं काढतात जरा बाबा. हे घे रे लेमन जिंजर सॉल्ट. 1 लेफ्ट म्हणाले ते फक्त एकच आहे तिथं. बाबा काय प्रणव यात नाही इंग्लिश आयटम घ्यायला लागलाय. केन बोट मधनं उसाचा रस. बघा इथे इन्फोसिस मध्ये काय एकदम ऍडव्हान्स लेवलचं. अरे शार्क टँक मध्ये पण आले ना. इंग्लिश आयटम इथनं आता मस्त. इथं बघा ऊस आहे इथे ऊस. काही सिस्टमॅटिक चालली रे बघ. आता इकडनं ऊस घेते झालं. एकाच दोन स्वच्छ धुतलेला ऊस आहे. अरे एक आयटम तयार झाली वाटते रे. एक आयटम आली इकडनं. अबे साले अरा सांडलास. सवयच आहे सोड तिला. माझावाला आयटम आलाय का आता. माझा जरा आयटम इंग्लिश होता. त्याच्यात जरा वत तू म्हणजे तुला बी नेता येईल. दर्शनच्या जरा तुझं वत म्हणजे आजही सांडणार आहे. माझं बी जरा त्यात हे करतो. पोटात सांडते माझ्या बरोबर. आपला आयटम कुठला आहे माहिती आहे काय. लेमन ग्रीन सॉल्ट काय तर आहे बाबा. जिंजर काय. ओके टेस्ट करूया जरा. भाई 10 पैकी 10. एक नंबर केले. 10 पैकी 10. दर्शन तुझं सांडले काय नाही उसाचा रस. अरे हे माझं ताट आहे ना काय. 10,000 आणि त्यानंतर काय डिस्काउंट लागते. बाबा काय बोला लागला बाबा यो. कमिशन बघा ही अशी मित्र म्हटले याला गोव्याला चाललाय. बिला भाऊ गोव्याला चाललाय 22 तारखेला 20 तारखेला ना. ओके प्रणव जा तू जा गोव्याला जा. कोण प्रणव. हा, माझं नाव दर्शन. वाह क्या एक्टिंग कर रहा है. दर्शन चांगलाय जा. काय रे प्रणव गोव्याला चाललंय. प्रणव चाललंय गोव्याला पण. बर ठीक आहे. काय नाही कोणाच काय करा ना. काम न करायचं प्लॅनिंग. काम न करायचं प्लॅनिंग सांगतो. आमचं प्रोजेक्टचे सगळे सूट जाणार आहेत पाईपलाईनमध्ये. 2 दिवस झाले पाईपलाईनमध्ये टाकणारा माणूस सुट्टीवर आहे. आज मी सुट्टीवर आहे की आम्हाला कायमचं सुट्टीवर जायला लागणार आहे. मग विषय कसा आहे. आज ते परत सुट्टीवर आहे म्हणून 1 दिवस एक्सटेंड झाला. उद्या आमचा TL जाणार सुट्टीवर.
मग त्या दिवशी एक दिवस एकटं होणार असं नाही की मग त्याच्यानंतर काय होणार त्याच्यानंतर आम्ही सगळीजण सुट्टी येणार आज आहे बुधवार मग गुरुवारी टी.एल नसणार शुक्रवारी आम्ही नसणार शनिवार रविवार आला माझं होणार आहे आजकाल होय. शनिवार रविवार आला मग सुट्टी का मग परत सोमवारी हायर मॅनेजर सुट्टीला जाणार हा ब्लॉग पाहिल्यावर पूर्ण तुझी सुट्टी होणार काय म्हणलं हा ब्लॉग कोणी पाहिल्यावर तुझी पूर्णपणे सुट्टी होणार बर ठीक आहे त्यांना मराठी काय आलं तर पाहिजे कोणाला जे कोण सुट्टीवर मला घालवणार आहे की नाही त्याला मराठी काय आलं तर पाहिजे तुला पण माहिती त्यांना ट्रान्सलेटर भेटतील माझ्या ब्लॉगला 200 व्ह्यू येतात 300 व्ह्यू येतात आणि एवढ्या याला ट्रान्सलेटर घेऊन बघायला बसणार बाबा अनुप चौगलेनं ब्लॉग बनवला असं हळू बोलणं होत नाही मला आपल्या क्युबिकलला जायचं अरे वरच बसायचं होतं ह्याला लिहायचं ना मी याच्यावर विचार करत याच्यावरच्या इथे बसलो नाही वर चाललोय आम्ही तुला यायचं असलं तरी या नसलं तर नाही आलो म्हणजे आत्ताच बंद करे बंद कर तू हा काढ बंद कर बंद हा चल घेऊन चल थांबव आम्हाला संचार स्वातंत्र्य भेटलं नसल्यामुळे आम्ही 3rd फ्लोअरला चालले दर्शनमुळे आले दर्शनला नको तिथे बसायचं असतं याला कुठं बी बसायचं असते कुठंतरी याच्या केबिनला बस काय बी बस तिथे बोलायचं अवघड झाले हे ब्लॉक फॉर DNA आहे ते इकडे आहे रे इकडे अरे इकडे लई कन्फ्यूज आता आपापल्या क्युबिकलला जाऊ कुठं काय रिकाम आहे बघू आणि बसू इथे बघा कसं आहे किलबिलाट आहे किलबिलाट असलाही जरा बरं पडते आवाज आला पाहिजे ना दर्शन सापडते काय आज दर्शन चल की रे एवढं एक्झिबिशन दर्शन वर नाटक करायला लागला काम करायचं काम आहे अरे किती नाटक करायला लागलंय या माणसाला गणी काम करायला दर्शन चल की मग आत्ता याला उठवायला आलो झोपलेला रेकॉर्ड करायचं राहिलं झोपलेला झोपेतनं उठवलाय आणि आत्ता लॅपटॉप घेऊन बसलाय दर्शन उठ रे चल झालं की आपली पहिली झाली की दुसरी चालली हे थांब रे तर सपून देईल मग जाया काही बी नको घेऊ रे तू काही का झोपीचं कसं झोपेल काही काय किती बी काय जरी म्हणलास काय मला फरक पडत नाही हो लवकर ये हाल की जरा तर आपण आता जाऊया बॉलिंग खेळायला बाबा पहिला बुकिंग करायला लागते बघूया आता किती माणसं आल्यात तिथं 4ला लई जण येतात असं प्रणवचं म्हणणं आहे प्रणव काय लई जण येतात काय चल बुकिंग करायला लागणार होतं मग आपण ऑनलाईन पहिला बुकिंग करू शकत नाही काय अरे इकडे हा हे घे काय झालं काय केलं आयडी काढून घेतला तू काही तिकडे करत होता की काहीतरी तूच म्हणला इकडे अरे तर चिडूच गबस तिथे बॉलिंगला बॉल जोरात टाकशील उगाच काहीतरी फुटा बिटाय नको
आणि तुला पण कळते काय नाही जरा रागात टाकल डोक्यात टाकल ते तू ब्लॉक मेटल सोड राहतो मी एवढं काय टॅप केलं तर काय अरे होतं तू काय म्हणत इकडे 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 मला वाटत तिकडे नाही म्हणत होता तो तिकडे ते भांडा लागल्या जावा त्याला बोलायचं काय आता काय बोलायचं सांग तुला काय बोलायचं बोल तू हा बोल मला सांग तुला काय बोलायचं बोल ए भाऊ आई ग बाबा कुठं ग्राउंडवर कशाला तिकडनं हो आहेत त्यांचं ये वय तू झोपलेलाच मग डेस्क वरती का नाही ती बिचारी इथे येऊन त्या ह्याच्यावर तर झोपल्यात ये क्या चल रहा है यहाँ पे क्या हो रहा है हा. चल 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 इथं ऑलरेडी इथं चालून चालून वैताग आला आणि तू पायऱ्यान जा 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 पायऱ्यान जा बघा इन्फोसिस मध्ये कसं हल्दीराम हलका फुलका आणि 1-2-4 आउटलेट आहेत चल गिरे हे पण काय शूज काढायचे आहेत काय शूज ठेवूया आपण हे वाचून घ्या बाबा प्रणव चिडा लागलाय पण्या चिडा लागली ते म्हणाले लय वेळ व्यान आहे काय रे काय काय विषय ए काय झालं रे भाई आता आपण पेमेंट केलेला आहे आता जाऊया खेळायला पण त्याच्या आधी हा शूज घालायला लागतो 1 मिनिट थांब यासाठी पहिला हा शूज घालायला लागतो ओके आता जाऊया काय आलं हे कर हे कर शूट कर आपला लगेच माझा नंबर पहिलं नाव तुझं हा तर अरे थांब 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 आधी बरं थांब 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 व्हिडिओ करलायस का नाही अरे पण या मर्दा व्हिडिओ चालूय की जरा मागणं कर ना मागून घे ना जरा पुढे जा पूर्ण त्या लाईन पर्यंत चालत चालत जा मागून घे जरा असं तिकडनं व्हिडिओ पुढून दर्शा काय झालं तुझं काय झालं तुझा नाही का आला भाई हा आमचा स्कोर बोर्ड आहे आणि माझं पहिलं जिथं -5 झाले काय रे बाबा ए पण्या तुझं एप कस काय आलं फुल काय म्हणला फुल त्याचा शॉट चुकला रे घ्यायचा फेल आहे रे फेल पण्याचं फेल झाले पण्याचं फेल झाले दर्शन 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 तुझा आले खेळ तिथं पहिला खेळ हा टाक जा अरे अनेक आहे दर्शन अजून एक आहे तुझा जा अजून एक टाक अरे घाल ना बोट हा बघ असं बोट घाला येत नाही तुला
गेले गिरी स्कोर बोर्ड बघा. अरे वा दर्शन सुटला शॉट. तीन पडले बाबा. तीन राहिलेत फक्त. भाई आपण टॉपला 18 स्कोर आपला 18. फक्त या हरमखोरांनी काय केले माहितीये का, माझं चांगलं बॉल पडलेलं यांनी व्हिडिओ करायला नाही. आता बघा प्रणव. ओ बाबा प्रणव चिडलो बाबा. आया हो ये देखो हंसी रोकी नहीं जा रही. ये देखो खुशी बाबा. पहिलंच गेलो आणि भाऊ माझ्या पुढे जातो काय रे आता. हो बाबा एका बॉल मध्ये यानं कव्हर केला बाबा. आई ग. अरे तू तुझ्या साईजचं घे ना. यल घे ना तू. हे साईज नसते ते बोकाचं साईज हा तेच की. अरे याची बोटच त्यात अडकलेत आणि तू एक्सेस टाकलाय. टाक ना खेळ. हो बाबा. अरे बाई दोघं माझ्या पुढे जातात वाटत आता. आई गो दर्शन 22. दर्शन भाई आत्ता करतो. आता भाई आपलं जाणार. आता नुसतं बघ. गंडत नाही रे. गंडत नाही. थांब आता घे आता. गस थांब जरा. तो आता घेतो. 1 मिनिट. हा यम चालते आपल्याला. यार 2 शिल्लक राहिली रे. काय स्कोर झालाय बघ. 26 ब्रो. लुक ॲट दिस. अनु 26. आता भाई आपण एकदम गेमवर फोकस करूया आणि आपला पूर्ण गेम कंप्लीट झाला की तुम्हाला बरोबर स्कोर बोर्ड दाखवतो कोण विनर आहे ते. तर भाई प्रणवचं एवढं फेल काय यायला लागलं त्याचं कारण प्रणवला काय आले. प्रणव काय करत होता, इथे सेन्सर आहे, त्या सेन्सरच्या मध्ये येत होता म्हणून त्याला वाटत होते की बाबा ते लाईन क्रॉस करून जाते, त्यामुळं फेल झाल्यात. दर्शन त्यांनी काय सांगितलं बा, त्या लाईनच्या पुढे गेले की फेल येते. बॉल जड घ्यायचा आहे भाई. आत्ताच आम्हाला आमच्या एका कलिगनं सांगितलेले सिक्रेट, जड बॉल घ्यायचा आणि बरोबर मधनं टाकायचं, स्ट्रेट जाते. आता दर्शन तेच करायला लागला. या फॉलो त्याच्या बरोबर पुढे जाऊ नकोस नाहीतर फेल होते. आता भाई बघून घ्या, अजून 2 राऊंड शिल्लक आहेत याच्यानंतर, 9 आणि 10. भाई आपल्या सगळ्याच्या सगळं पडलेलं आहे आणि आपला स्कोर झालेला आहे 54. दर्शनचा झालेला आहे 54. नाव आय एम द विनर ब्रदर. अनेक राऊंड नाही काय 54 थांब, काय 54 मला सांग. 54 माझं झालं, पण किती बॉल मध्ये झालं? मला एक बॉल एक्स्ट्रा पण मिळाला. अरे मला मिळाला ते एक्स्ट्रा का? अरे मी चांगले केलो म्हणून मला एक्स्ट्रा मिळाला. वन मोर राऊंड 450. मित्रांनो आपला आता बॉलिंग खेळून झालेला आहे, चाललेला आहे आपण घरी आहे. बर, जर आता कोणी इन्फोसिसमध्ये असेल आणि जर आपलं ब्लॉग बघत असतील तर त्यांना सांगतो, जर तुम्हाला
इथे बॉलिंगला यायचं असेल आता तर पर पर्सन 150 रुपये चार्जेस आहेत आपल्याला. आणि आपल्याला आपला शूज बाहेरच काढून जायला लागतो आहे. आत त्यांचा शूज घालायला लागतो आहे स्पेसिफिक त्यासाठी आहेत. आणि याच्या आधी तुम्ही कधी जर बॉलिंग खेळायला असाल कुठेतरी मॉल वगैरे किंवा असं फन पार्कमध्ये तर तसं नाही आहे ते. म्हणजे तुम्हाला इथे इन्फोसिसमध्ये जे बॉलिंग आहे ते एकदम परफेक्ट बघायला मिळणार. एकदम तर असं सेन्सर वगैरे ते नाहीत. आता प्रणवचं एवढं त्यानं 20 बॉल टाकला खरं त्यातलं 6-7 त्याचं फेलच गेलेले. का तर तिथे एक लेझरची लाईट पडत असत्या त्या रेषेच्या पुढे गेलं त्या लेझरमध्ये आपण बॉल टाकायच्या आधी जर आपला फिजिकल प्रेझेन्स जाणवला तर ते फॉल दाखवते. आणि एकदम हाय लेवल टेक्नॉलॉजीज आहे ते. त्यामुळं ते एकदम भारी एक्सपिरियन्स आहे. तर तुम्ही त्याला आवर्जून भेट द्यावी. तुम्हाला ते मिळणार इन्फोसिस हिंजेवाडी फेज 2मध्ये FC4 आहे. FC4च्या थर्ड फ्लोअरला गेला की डायरेक्ट फक्त एकच आहे एवढं, बाकी काय नाही. ओके, तर आपण आता चाललो आहे घरी. हा ब्लॉग इथंच थांबवतो. तुम्ही आता इथं पण बघतच असाल तर जर तुम्ही पहिल्यापासूनच इन्फोसिसमध्ये जर तिथं त्याचा एक्सपिरियन्स घेतला असाल तर आपल्याला कमेंटमध्ये कमेंट करून सांगा. आणि प्लीज आपल्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. सो फ्युचर अपडेट गाईज, प्लीज स्टे ट्यून.